सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। शेतकरी हा जगाचा पोशिंदा, पण तोच पोशिंदा आज उपाशीपोटी उपोषणाला बसतोय, कारण शेतीला वीज नाही। डिस्काळ, पारे, नराळे आणि हबीसीवाडीच्या शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत टाळे ठोको आंदोलनाची घोषणा केली आहे। हा इशारा नाही तर ही थेट लढाई आहे। पेरणीचे दिवस तोंडावर आहेत, विहिरीत पाणी सुद्धा आहे, पण मोटार चालवायला वीज नाही। आलीच तर ती ठेंगा दाखवते, 2 मिनिट येते तर 20 मिनिट जाते। कमी दाबाने मोटारी जळत आहेत, हजारोचे नुकसान सुद्धा होत आहे। रात्री अपरात्री वीज आली की शेतकऱ्याला जीव धोक्यात घालून शेतात जावं लागतं। साप, विंचू, अंधार हे मरणाचे पाणी पाजत आहे का शेतकऱ्याला? घरात वीज नाही म्हणून मुलं कंदिलाच्या उजेडात अभ्यास करतात। आजारी माणूस ताणाने तडपडतो। हे 2026 साल आहे की 1926? हाच प्रश्न आता सगळ्यांना पडलाय। शेतकऱ्यांना फुकटची वीज नकोय, हक्काची वीज हवी आहे। शेतकरी भीक मागत नाही, फुकटची वीज ही मागत नाही, त्याला फक्त नियोजित वेळेत पूर्ण दाबाने खंडित न होणारी वीज हवी आहे। हा त्याचा अधिकार आहे। तो फुकट्याच्या रांगेत उभा नाही, तो स्वाभिमानाने शेती करतोय, मग त्याला वेळेवर वीज मिळालाच हवी। पेरणी चुकली, पीक जळाले तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? एका हंगामाचे नुकसान म्हणजे वर्षभर उपाशी राहणं हे कळत नाही का यंत्रणेला? डिस्कळ उपकेंद्र सुरू होऊन वर्ष लोटली तरी ही समस्या तीच। मग हे उपकेंद्र कशासाठी? शोभेसाठी? यांत्रिक बिघाड आहे तर दुरुस्त करा, भार वाढलाय तर क्षमता वाढवा, पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं हा गुन्हा आहे। आजपासून शेतकरी उपोषणाला बसत आहे। पोटाला चिमटा काढून लढणं सोपं नाही, पण डोळ्यास देखत पीक वाळताना पाहणं त्याहून कठीण आहे। म्हणूनच हा टोकाचा निर्णय। उपोषण मंडप ही आता त्यांची दुसरी घर झाली आहेत। आंदोलन हा लोकशाहीतील शेवटचा मार्ग आहे। त्याआधी प्रशासनाने डोळे उघडावे, अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपात यावे, शेतकऱ्यांशी बोलावं, तातडीने पथक पाठवून प्रत्येक गावातील वीज पुरवठा तपासावा, वेळापत्रक लावा आणि ते पाळा, तेही लेखी आश्वासन द्या। वीज ही चैन नाही, शेतीसाठी ही प्राणवायू आहे। डिस्कळचा हा लढा फक्त 4 गावांचा नाही, हा प्रत्येक स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा आहे। उपोषण मंडपात शेतकरी बसला तर तो सरकाराचा पराभव आहे। शेतकऱ्याला फुकट काही नको, त्याला फक्त त्याच्या हक्काची वीज द्या। आज, आताच, उद्या उशीर झालेला असेल। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।